शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवरही स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, केळी नियोजनचा भाग 3 बघत आहे आपण. लागोपाठ तुम्ही पहिले 1-2 पण भाग बघितलेला असणार आहे. तर तिसऱ्या भागामध्ये बेसिकली जवळपास 1 महिना होतोय आपला. 1 महिन्यानंतर बाबा की काय बऱ्यापैकी काय काळजी घ्यायची आहे, 1 महिना ते दुसऱ्या महिन्यापर्यंत, तिसऱ्या महिन्यापर्यंत काय काळजी घ्यायची हे बघणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पोंग भरायचं काय केलं जातं कार्यक्रम, बॅक्टेरियाचा वापर कसा केला पाहिजे, पाणी नियोजन, खत नियोजन, ह्या बऱ्याच गोष्टीवर चर्चा करणार आहे ह्या भागामध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. ज्यासाठी जे काही काम करतो आम्ही ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, तुम्हाला त्याचा अभ्यास मिळाला पाहिजे. हाच आमचा उद्देश. बोरगावे टेक्नॉलॉजी शेतीमध्ये संशोधन, मार्गदर्शन, भरपूर उत्पादन, नवनवीन संकल्पना, फक्त आणि फक्त शेतकरी प्रगतीसाठी. तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आता बऱ्यापैकी 1 महिना होतो, आता तुम्ही पहिला 1 आणि 2 भाग पण बघितला आहे. तर त्यामध्ये आपण पहिला सरी सोडून घेतलो होतो. बेसिकली सरी सोडून बाबा योग्य अंतरनं आपण केळी लावून घेतली होती. आता तुम्ही बघताय तर ते आता मधले सरी वगैरे फोडून घेतलेत आपण. आता मधले सरी, आता ही सरी एक फोडायची राहिलेली आहे. फक्त रोपं थोडी लहान आहेत म्हणून आपण अजून काय फोडलेलं नाही आहे. तर ह्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, की बाबा अजून मुळं पूर्णपणे खाली पोचायचे आहेत. तर त्याच्या आतच आपल्याला सगळं हे करायचं आहे. आणि ज्या वेळेला थोडं ह्याला पटकन आता हाईट करून घ्यायची आपल्याला आणि लगेच आपल्याला भर लावायचं आहे. तर मी तुम्हाला त्याची कारणं पण सांगतो. कारण का केळी हे बेडवर लावलं, जेवढं लावू तेवढं चांगलं असतं. जेवढी त्याची मुळं तोडणार नाही आपण, ते खूप महत्वाचं असतं. पण काय झालेलं तुम्हाला मी सांगितलं की प्रॅक्टिकली सिच्युएशन बाबा की आपण पाऊस येणार, पावसाळ्यात लावणार, परत हळूहळू पाऊस थांबला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे आपण सऱ्या सोडून ठेवल्या होत्या, त्यामुळे त्याचा वापर केलेला आहे. आणि दुसरं महत्वाचं काय, तण नियोजन पण पॅरल आपल्याला ते करता येतं. तर तशा पद्धतीने करू शकता. पण ज्यांना कुणाला शक्य आहे तर त्यांनी बेडवरच करा. आपलं कायम रिकमेंडेशन असते की बाबा बेडवर तुम्ही लावा. 6x5 लावा, 7x5 लावा, कसंही लावा, पण बेडवर 2 लॅटरल ठेवून लावलेलं कधीही चांगलं असतं. तर आता ह्यामध्ये बघणार आहे आपण. तर तुम्ही रिझल्ट बघणार आहे शेतकरी मित्रांनो. बेसिकली भाग 1 आणि 2 तर तुम्ही बघितलेला आहे की बाबा ऊन पण प्रचंड होतं आणि रोपं बऱ्यापैकी आता तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने चांगली रोपं निवड केली होती दिल्यानंतर. आता 1 महिना झालेला आहे लागोपाठ. बघत आहे उंची वगैरे किती छान फुटलेली आहे. प्रत्येक दर 4थ्या दिवसाला आपण तुम्हाला सांगत असतो की दर 4थ्या दिवसाला आपल्या एक नवीन पान आलं पाहिजे. त्याप्रमाणे पान पण येत आहे. ह्याचा अंतर पण प्रॉपर आहे, चांगलं मेंटेन होत आहे. झाडाची हाईट वगैरे पण चांगली आहे. हार्डनिंग पण झाड झालेलं आहे. आणि इथं मध्ये खतं पण टाकून घेतलेले आहे, तुम्ही बघितलेलं आहे. ड्रिपनं पाणी पण प्रॉपर चाललेलं आहे. आता हळूहळू एक गोष्टी आपण काय काय करायचे आहेत त्या गोष्टी बघू. पण ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या ह्याच्यावर प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. जेवढं पहिला करून घेऊ बाबा, ह्यात वेळ वाया गेला, आपला पुढे गेला आणि झाडं आपली एवढी मोठी झाली आणि त्यावेळेला जर का करालो तर मग मुळं तुटतील, हळूहळू ते डॅमेजेस आपल्याला होतील. एवढा इफेक्ट होत नाही, पण आपल्याला परफेक्ट करायचं आहे. त्या दृष्टिकोनातनं ही कामं करणं हे खूप महत्वाचे आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्वाचं जर का आपण पहिला भाग बघितला तर पाणी नियोजन. हळूहळू आता थंडी पडत आहे, कारण का आपल्या लावून आपली आता 1 महिना 6 महिन्याची झालेली आहे. तर ह्यामध्ये आता थंडी पडणार आहे. तर थंडीमध्ये आपल्याला बेसिकली काय काळजी घ्यायची आहे की बरेच शेतकरी काय करतात की थंडीमध्ये पाणी कमी देतात. तर त्या झाडाला आवश्यक आहे तेवढं पाणी आपल्याला दिलंच पाहिजे. पाणी नाही दिलो तर मुळं थांबतील, आपटेक थांबतं. तर पाणी दिलं पाहिजे. ज्या वेळेला पाणीचा योग्य मात्रा देतो तर त्यावेळेला झाडाची भूक भागते. जेवढं ते फील असेल तेवढं त्यामध्ये त्याची ऊर्जा त्याला मिळत जाते आणि ते राहतं स्टेबल चांगलं. तर त्याची काळजी करायची. पाणी नियोजनाचा विषय म्हटला तर पण ते घातीनुसार आपली जमिनीची घात कशी आहे, जमिनीची भूक किती आहे. काळी जमीन आहे, तुम्ही कंटिन्यू पाणी दिलं आणि ते किचर राहिले तर तिथं रोपं मरतील तुमचे. तर तसे नाही करायचं आपल्याला, की योग्य आपल्या घातीनुसार किती गरज आहे त्याला, आपल्या जमिनीमध्ये किती होल्डिंगची कपॅसिटी आहे, सराउंडिंग एरिया किती वेळात भिजतोय, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला पाणी नियोजन करायचं आहे. दुसरं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, की आता तुम्ही बघितलंय की बाबा आपण ह्याला आळवणी केले होते, बऱ्यापैकी 4 आळवण्या घातल्या होत्या आपण. अतिशय चांगला आहे शेतकरी मित्रांनो. काही वेळेला जुनी पद्धत जी होती आपली की खताचे डोस घालायचे शेतकरी मित्रांनो आपण. पण आता आपण 2024 मध्ये आहे. 2024 मध्ये काम करत असताना जेवढं आपण मुळाच्या सानिध्यात घालू आणि जे आवश्यक काही रिक्वायरमेंट आहेत त्या गोष्टी घालू, तेवढं ते झाड अप करत असतं, तेवढं झाडाला ते हॅपी देत असतं आणि तेवढं काम होत असतं. तर आळवणीचा रिझल्ट आपण बघत आहे. झाडाची उंची एक समान, बऱ्यापैकी कुठं तर छोटे आहेत रोपं, तर त्याला काय करायचं तेही सांगणार आहे मी तुम्हाला. पण एक समान आता हा 2 एकरचा पूर्ण प्लॉट तुम्हाला छान दिसतोय. तर त्याचं कारण आहे की बाबा प्रॉपर योग्य वेळेनं आळवणी घातल्याचा रिझल्ट आहे. त्यानंतर आपण एक खताचा डोस घातलेला, मी तुम्हाला सांगितलेलं की खताचा डोस. आता
तो डोस घालून बऱ्यापैकी आता 8 दिवस झाले शेतकरी मित्रांनो. बरोबर 15 दिवसांना परत एक खताचा डोस घालायचा आहे आपल्याला, तोही मी सांगतो तुम्हाला. तर हा शेतकरी मित्रांनो ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीनुसार जी प्रॅक्टिस करतोय आपण त्याची ही कारण आहेत. आता आळवणीनंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पोंग भरलं जातात, तर ती पद्धत योग्य आहे. असं काही नाही की बाबा पोंग भरणं तोटा आहे किंवा पोंग भरणं चुकीचं आहे. बरेच जणांचे वेगवेगळे कमेंट असतात. पण आळवणी केल्यानंतर पोंग भरायलाच पाहिजे असं काही नाहीये. पण बाबा ज्यांना कुणाला बाबा असं वाटतं की बाबा पुढं विन विन सिच्युएशन असतं की बाबा पटकन हे आवरून घ्यायचे कामं किंवा पुढच्या दुसऱ्या कामाला जायचं आहे, थोडं उंची लागून मला भर करून बाकी मग ड्रिपनं मॅनेजमेंट करायचं आणि मी 15 दिवसातून एकदा स्प्रे करीन, असं ज्या वेळेला सिच्युएशन असतात ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही पोंग भरू शकता. पण पोंग भरले म्हणून पटकन तुमची उंची वाढली किंवा पोंग भरले म्हणून तुमचं लगेच काय असं होत्याचं नव्हतं असं एकदम भारी झाले असं काय होऊ शकत नाही. नॅचरली ते 4-5व्या दिवशी एक पान काढणार आहे ते तसंच राहणार आहे. फक्त थोडी प्रोसेस थोडी फास्ट होऊन जाईल, थोडंफार न कळत म्हणजे 10 दिवसानं काम होणार आहे ते तुमचं 5-6 दिवसाला होईल, एवढाच विषय होणार आहे. तर त्यामुळे पोंग भरलाच पाहिजे असं काही नसतं. पण तुम्ही भरला तर काही हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण त्यामध्ये खर्चाची बाजू महत्वाची आहे. म्हणजे आज दर आहेत म्हणून आपण खर्च करू शकतो, पण समजा दर नसलाच तर त्या सिच्युएशनमध्ये ही प्रॅक्टिस थोडी आपल्याला हे होते. पण दर आहे, झाडाची इम्युनिटी बुस्टअप चांगली करायची, आपल्याला ओव्हरऑल त्याचा ग्रोथ चांगलं करायचा आहे, तर हार्मोनलचा बॅलन्स घेऊन आपण हे करू शकतो. मग त्यामध्ये सुद्धा काय करू शकतो पोंग भरायचं त्यावेळेला, तर बऱ्याच ठिकाणी मायक्रोन्यूट्रिएंटची पोंग भरले जातात, रुटिंग हार्मोनचं भरलं जातात. रुटिंग हार्मोन बेसिकली आणि इतर प्रोटीन हायड्रोसाइड म्हणजे सॉइल बायोलॉजी सुधारण्यामध्ये सुद्धा काही वापर करू शकतो. तर त्याचं कारण काय आहे बाबा, की शेतकरी मित्रांनो ज्यावेळेला पोंग्यातनं औषध पूर्णपणे खाली जातं तर ते मुळाच्या सानिध्यात जातं शेतकरी मित्रांनो डायरेक्ट, हाच उद्देश असतो. तर त्यामध्ये तुम्ही काय वेगळं काय करतोय असं काही नाही. आणि आपण साईडनं आळवणी घालतो ते पण मुळाच्या सानिध्यात जातं. तर वेगळं काय त्या बुंद्यात राहतं, बुंद्यात स्टोरेज होतं असं काही नसतं. जर थोडं मोठं झाल्यावर पण काही ठिकाणी पोंग भरले जातात, तर त्या सिच्युएशनमध्ये पण ते खाली मुळालाच जात असतं. तर आमच्या दृष्टिकोनातनं काय माझ्या प्रॅक्टिसमध्ये काय भरायलाच पाहिजे असं काही नाहीये, भरला तरी चालू शकतो. मग त्यामध्ये तुम्ही स्टार्टअप इन्स्प्रिन थोडं मायक्रोन्यूट्रिएंट त्यामध्ये चालत नाही, त्यामुळे तो सेपरेट करायला पाहिजे तुम्हाला. 1261 वापरू शकता किंवा 1919 वापरला तरी चालू शकतं, त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले येतील. पण रिझल्ट नुसतं डोळ्याला दिसून काय मजा नाहीये, त्यामुळं ते आम्ही शक्यतो टाळतोच. आणि दुसरं महत्वाचं मग काय, आता त्या पोंग भरायचा काही विषय येत नाही, मग सेपरेट मायक्रोन्यूट्रिएंट करण्याचा मायक्रोन्यूट्रिएंटचं पोंग भरायचं तुम्हाला. हा झाला हा एक भाग. दुसरा भाग महत्वाचा काय आहे की बाबा स्प्रे नियोजन. आता पोंग्याचा तर विषय क्लिअर झालेला आहे तुमचा, वाटलं तर भरा स्टार्टअप इन्स्प्रिन 1919चा करा, स्टार्टअप इन्स्प्रिन 1261 केला तरी चालतं, किंवा अदरवाईज स्टार्टअप इन्स्प्रिन 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट असा जरी केला तरी चालू शकतं, किंवा अदरवाईज मायक्रोन्यूट्रिएंटचं एक सेपरेट करू शकता. त्याचे डोसेस प्रमाणे 1 किलो 200 लिटर बॅरेलमध्ये भरून करायचं आहे. आणि स्टार्टअप 500 मिली, इन्स्प्रिन 500 मिली, 1919 1 किलो हे 200 लिटर बॅरेलमध्ये भरून 2 किलो 1919 घेतलं तरी चालू शकतं. 200 लिटरच्या बॅरेलमध्ये भरून प्रत्येक ह्याच्यामध्ये पोंग भरायचं, ते काय तुम्हाला माहितीच आहे. आता दुसरं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की बाबा स्प्रे नियोजन. सर्वात महत्त्वाचं पहिलं एक काम करायचं शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला जिथं जिथं आता छोटी छोटी रोपं दिसतील तुम्हाला काही ठिकाणी, आता इथं आहेत, आता तिथे एक छोटं रोप दिसतंय तुम्हाला, अनेक असं बरंच प्लॉटमध्ये काही वेळेला, किंवा आता मधनं इथं विहिरीचं काम चालू त्यामुळे मधनं ट्रक जाऊन थोडं जमीन घट्ट झाली होती, तर अशा ठिकाणी रोपं थोडी लवकर मुळे खाली काम करत नाहीत किंवा हे व्हायला चालू होतं. तर तिथं एक काम करायचं आहे आपल्याला, तिथं सिंपल 1919 आपल्याला 1919 घ्यायचं आहे. आणि 1919 तुम्ही काय करायचं आहे की 2 किलो 200 ग्रॅम 200 ते 300 ग्रॅम पंपाला घ्यायचं आहे आणि त्याची आळवणी करायची, त्याला जेवढं जमल तेवढं तुम्हाला, जिथे जिथं रोपं लहान राहिल्यात तिथं. आणि दुसरं पॅरलल त्याला स्प्रे 7 रेस जो सुपर बायोस्टिम्युलंट आहे आपला, तर 7 रेसचा स्प्रे घ्यायचा आहे. सगळ्या प्लॉटवर घ्यायचा नाही, जिथं रोपं तुमची लहान राहिलेत तिथं घ्यायचं आहे. तर हे का करायचं शेतकरी मित्रांनो, की ही रोपं जी मागं राहिलेली आहेत ही रोपं पण पुढी पटकन आलं पाहिजेत, ही रोपं पण सोबत आली पाहिजेत आपल्या. ही जेवढं समान एक समान प्लॉट आता दिसतोय तुम्हाला एक समान प्लॉट, पण ह्या साईडला पण बघू शकतो आपण थोडी तिथं लहान राहिलेले आहेत, तिथे एक लहान राहिले, तिथं लहान राहिले, तर ह्यांना सुद्धा एक समान जेवढं आणू आपण तेवढं आपल्याला काम करायला सोपं जातं. आता ती एक समान मागं राहायचं कारण काय आहे की जमिनीमध्ये न्यूट्रिशन अवेलेबल्स किंवा हे कामं तर आपण व्यवस्थित करतच असतो, पण जमिनीमध्ये आता तुम्हाला म्हटलं की त्या रोडला तिथं ट्रक जात होता आपला मधनं, ह्या अशा कारणामुळे वर किंवा व्यवस्थित फिजिकल सुद्धा कुठली ना कुठली कारणं असू शकतात, त्यामुळे ती मागं राहिलेत. तर त्यांना पुढं आणू, म्हणजे त्यांचं वर्गात कसं एखादा मुलगा अभ्यासात मागं असतोय तर त्याला एक्स्ट्रा त्रास घेऊन त्याला पुढं आणले जातात, तसं त्यांना थोडं एक्स्ट्रा एफर्ट्स करायचे. खर्च काय जास्त बाजू येत नाही, एखादा पंप तुम्हाला पूर्ण प्लॉटसाठी लागेल, हार्डली 50-60 रुपये त्याचा खर्च येतो तुम्हाला. 1919 काय आपल्याकडे शिल्लक असतेच, त्यामुळे त्याचा तुम्ही वापर केला तर अतिशय चांगलं होऊ शकतं. आता इतर स्प्रेमध्ये शेतकरी मित्रांनो, आता थंडीमध्ये
आता ही सिच्युएशन थंडीची आहे, त्यामुळे थंडीमध्ये आळी काही इकडे होणार नाहीये. थंडीमध्ये जेवढं थंडी येईल तेवढं आळीचं प्रमाण हळूहळू कमी येत असतं. पण समजा हेच इतर ठिकाणी, कारण का आपण भाग बनवत आहे 1 2 3 4, मग हे तिसरा भाग तुमचा 1 महिना हे कधी पण येऊ शकतो. काही लोकांचं जानेवारीत लावून असलं, फेब्रुवारीत लावून असलं, तर त्यांच्यासाठी मी सांगतो की समजा ह्या छोट्या रोपांवर आळीचं प्रादुर्भाव जास्त दिसू शकतं. साईडला मक्का लावलेला आहे, लष्करी आळी येऊ शकते, किंवा पॅरल सोयाबीन आहे, तूर आहे तुमचं, त्याच्यावरनं आळ्या वगैरे येऊ शकतात. तर त्या आळीसाठी तुम्ही साधे साधे स्प्रेच घ्या. तुम्ही काही हेवी स्प्रेकडे जाऊ नका, कारण का इमामॅक्टिन म्हणा किंवा लॅम्बडा सायरोथ्रिन म्हणा, प्रोपेक सुपर म्हणा, हे कोरॅझन सारखा मॉलिक्यूल पण वापरू शकता. लईच जर का प्रॉब्लेम वाटत असला तुम्हाला तर त्याचा मॉलिक्यूल वापरू शकतो आपण. पण आळीचे हात ठेवले पाहिजेत आपल्याला. दुसरं नॉर्मल साधे कीटकनाशक हे कंटिन्यू स्प्रे केलेलं ऐकत नाहीत आपल्याला. आणि कीटकनाशक सोबत चांगलं बुरशीनाशक सुद्धा. बुरशीनाशकमध्ये आत्ता सध्या म्हटलं तर मार्केटमध्ये खूप चांगलं, ह्या आता जो व्हिडिओ हा आता रिसेंट आपण टाकत आहे ह्याप्रमाणे म्हटलं तर अजून सुद्धा कार्बनडायझिम मँकोजेबचं कॉम्बिनेशन असू दे, रेडोमिल गोल्ड असू दे, रोको असू दे, त्यानंतर तुमचं व्हेस्पा मार्केटमध्ये चांगलं येतं, की बाबा स्कोर आणि टिल्ट जुनं कॉम्बिनेशन आहे ते आहे, फॉलिक्युरचा हात आहे. हे अल्टरनेट आलटून पालटून एखादा हात आपल्याला ठेवायचा आहे. कारण का थंडीमध्ये एखादा सिगाटोकाचा रोग वाढू शकतो आपल्याला, किंवा दुसरा करपाचा रोग वाढू शकतो. ह्यासाठी पॅरलला आपले चांगले चांगले हात जेवढं राहील तेवढं होतं. आता तुम्ही म्हणशील की परफेक्ट सांगा, तर असं परफेक्ट सांगता येऊ शकत नाही, की बाबा आता तुमच्या इथे सिच्युएशन वेगळी आहे. तुमच्या इकडे आळी दिसाल्या आणि मी करप्याचं औषध घ्या म्हणतोय, किंवा कुठली प्रकारची आळी आहे, कशा प्रकारची आहे, तर तुमच्या भागातले दुकानदार दादा असतील, त्यांना बऱ्यापैकी माहित असतं, किंवा तुमचे कोण कन्सल्टन्सी असतील त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करून केलं तर अतिशय चांगलं होऊ शकतं. पण ह्याच्यासोबत हार्मोन्सचा वापर करणं खूप चांगला आहे. गेल्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलो, जसं की 7 रेसचा हार्मोन अतिशय म्हणजे अतिशय चांगला प्लॉट करतो. त्याचा एक मी व्हिडिओ इथं तुम्हाला साईडला क्लिप करतो, बघून घ्या तुम्ही. अतिशय चांगला आहे. तर ह्याची बघू शकता आपण की बाबा जवळपास 50च्या आसपास इथं आपल्याला मेजरमेंट दाखवत आहे. तर आता आपण ह्या पानाचं बघूया. आपण हा आता रिसेंट निघालेला पान आहे स्प्रे नंतर. रिसेंट निघाल्यानंतर आपण बघू शकतो की 65च्या आसपास दाखवतोय शेतकरी मित्रांनो. तरी माझी उंची पोचना तर 65 ते 66च्या आसपास दिसत आहे. म्हणजे किती मोठा फरक. जेवढा पानाचा इंडेक्स मोठा असेल, जेवढं पान रुंद होईल तेवढं खूप चांगला देतं. तर 7 रेस बायोस्टिम्युलंटचा नक्की वापर करा. तुम्हाला हेल्दी पान दिसेल. पूर्ण प्लॉट पण हिरवागार, एक समान आकार, सगळी लांबी, रुंदी, उंची, सगळं जाडी सगळ्याला काम करतं. अतिशय चांगलं रिझल्ट येतात. तर हा व्हिडिओ बघितला शेतकरी मित्रांनो की बाबा जसं की सुपर बायोस्टिम्युलंट काम करतं, तर 7 रेसचा वापर करा. याचा रिपीट ऍप्लिकेशन केलं तरी काही हरकत नाही. कारण का जसं च्यवनप्राश आपण रोज खातो, जसं बोरमिटा रोज खात असतो, तर एक वाढीसाठी किंवा ह्याच्यासाठी एक तयार केलेला फॉर्म्युला असतो, तर त्याचा वापर करू शकतो. किंवा पॅरल इतर हार्मोन सुद्धा वापर केला तरी अतिशय चांगला येतं. हार्मोन्स वापरायचं कारण काय असतं की बाबा पॅरल फोटोसिंथेसिस क्रिया आहे, किंवा त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे, त्याचे हार्मोनल्स आहेत, ते कंटिन्यू एक समान वाढत राहिले पाहिजेत. तशी त्याची ऊर्जा क्रिएशन करायला पाहिजे, जमिनीतून अपटेक करायला चालना दिली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये चेंजेस होत असतात. त्यामुळे त्याचा वापर केला तर अतिशय चांगले रिझल्ट येतात आपल्याला. फक्त ह्या टॉनिक बरोबर मग मायक्रोन्यूट्रिएंट चालत नाहीत किंवा हे, तर ते तुम्ही तुमच्या भागानुसार तुमच्या दादांच्याबरोबर कन्सल्टन्स करून किंवा तुम्ही वैयक्तिक अभ्यास करून ते फॉर्म्युलेशन कॉम्बिनेशन तयार करून तुम्ही वापरू शकता. आता स्प्रे नियोजन झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो पॅनल खत नियोजन हे खूप महत्वाचं आहे. आता गेल्या 8 दिवसापूर्वी आपण खत टाकलेलं आहे, तर बरोबर 15 दिवसांना परत एक खताचा डोस टाकायचा आहे. त्यामध्ये आपण असं टाकू शकतो, आता थंडी आहे त्यामुळे नायट्रोजनचा डोस भरून काढायला अमोनियम सल्फेट वापरायचं आहे आपल्याला. थोडं फॉस्फरसच्या डोससाठी मग 24-24-0 किंवा 12-32-16 वापरायचं आहे आपल्याला. आणि DAP सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं तरी चालू शकतं आपल्याला, पण ते स्लो रिलीजमध्ये जातात. आणि आपल्याला काय करायचं ते आपण ठरवायचं आहे की आपल्याला फास्ट रिलीजिंग पाहिजे का स्लो रिलीजिंग पाहिजे. MOP तर वापरलंच पाहिजे आपल्याला. तर हे 3 गोष्टी मेजर आहेत. NPKचं मोठ्या प्रमाणामध्ये मात्रा लागतं, तर ते टाकून घ्यायचे. केळी सध्या काय आपण पाट पाण्यावर करत नाही, त्यामुळे ड्रिपनं सगळ्या गोष्टी फिल होतात. त्यामुळे मेजर फॉस्फरसचा डोस आपल्याला फिल करावा लागतो थोड्याफार प्रमाणामध्ये. बाकी नायट्रोजन आणि पोटॅश हे सगळे ड्रिपनं जातात, त्यामुळे त्याचा काय आपल्याला रोल एवढा मोठा होत नाही. पण डोस टाकून घ्यायची इच्छा असली तर तुम्ही परत मग 15 दिवसामध्ये परत पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला दुसरा डोस टाकायचा आहे, जेणेकरून जुना डोस लागून चालू होईल. तशी ते हायब्रिड झाडाला बनते, तसं पुढे कंटिन्यू डोस लागत राहायला पाहिजे. ह्यासाठी पुढचा डोस फिल करून घेणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर का पुढे जाऊन बघितलं आपण तर ड्रिपनं आपल्याला खताचं मॅनेजमेंट आता परफेक्ट चालू करायचे आहे. तर ह्या सिच्युएशनला शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला ड्रिपचं नियोजन सांगतो की पर एकर जर का बघितलं तर आपण अमोनियम सल्फेट बऱ्यापैकी आपण आता 5 किलो पर एकर वापरायचं आहे. 24-24-0 ड्रिपनं देत असताना आठवड्यालाचा मी डोस सांगतो तुम्हाला. 24-24-0 तुम्ही 10 किलो वापरा आणि एमओपी 10 किलो वापरा. तर ह्या माध्यमातून काय होईल की नायट्रोजन तर एन तर जाईलच, जे 24-24-0 देणार आहे ड्रिपनं त्यामधनं फॉस्फरस प्लस नायट्रोजन जातं. त्यामुळे 5 किलो डोस केला आहे 24-24-0चा 10 किलो डोस आणि एमओपीचा 10 किलो डोस हा पूर्ण टोटल आपल्याला ड्रिपमधनं जातो. तर हा आठवड्याला देत राहिलो आपण तर पुढे कंटिन्यू, आणि जे थोडंफार आपण मध्ये डोस टाकलेले आहेत तर ह्या दोन्ही डोसचं कॉम्बिनेशन होऊन जातं. त्याचबरोबर आठवड्यातनं एकदा म्हणजे महिन्यातून 2दा कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट 5-5 किलो द्यायचं आहे, पण ते सेपरेट द्यायचं आहे, कुणासोबत मिक्स करायचं नाहीये. त्याचसोबत मायक्रोन्यूट्रिएंट महिन्यातनं एकदा आणि सल्फर महिन्यातनं 2दा अशा प्रकारे द्यायचे. हे सुद्धा सेपरेट द्यायचं, जेवढं हे सेपरेट देता येईल तेवढं करू शकतो. मग समजा सोमवारी आपण डोस याचा दिलाय की बाबा युरिया अमोनियम सल्फेट 24-24-0 एमओपी हा डोस जर का सोमवारी दिलाय तर बुधवारी तुम्ही हे मायक्रोन्यूट्रिएंटचे डोस आणि सेकंडरीचे डोस ठेवा. त्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम नायट्रेट आणि सल्फर हे सेकंडरी डोस ठेवा. मायक्रोन्यूट्रिएंट एकदाच द्यायचा महिन्यातून, तो तिथं बॅलन्स करून घ्या. आणि परत पुढं किंवा तुम्हाला वाढ व्यवस्थित वाटत नसली, प्रॉपर वाटत नसली तर तुम्ही थोड्याफार मध्ये 12-61-0 किंवा 13-40-13चा वापर करा. द बेस्ट ग्रेड आहे ह्या स्टेजला. 13-40-13चा वापर केला तरी चालू शकता आपण. त्याच्यासोबत फार्म राईज प्रति एकर 250 ग्रॅम तुम्ही वापरत राहा. अतिशय छान रिझल्ट येतात, कारण का कंटिन्यू रूट समजा ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये हे साईडनं ट्रॅक्टर वगैरे मारताना रूट वगैरे तुटले किंवा आपटेक कंटिन्यू करून देणे किंवा जे काही क्लायमेटिकल सिच्युएशन झाले तरी त्यामध्ये ते चांगलं काम करतं. तसेच बाबा कुठं तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तर स्टार्टअपचा रेफरन्स घ्या किंवा इन्स्प्रिनचा वापर केला तरी चालू शकतं. आता शेतकरी मित्रांनो महत्वाचं आहे की बाबा हे खत डोस देत असताना की बाबा ड्रीप बरोबर प्रॉपर जाणे काय नाही, ड्रीप स्वच्छ करून घेणे, ह्या गोष्टीकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे प्रॉपर. की बाबा एक महिना झालं की शेवटचे एंड कॅप काढून त्यामध्ये गाळ वगैरे काय राहिला असला तर ते काढून स्वच्छ करून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो स्प्रे नियोजन झालं, आपलं खत नियोजन झालं. खत नियोजन तर तुम्हाला समजलं असेल की आठवड्यातनं 3दा आपल्याला खत द्यायचे, सोमवार, बुधवार, शनिवार. हे रोटेशन तुम्ही ठेवा कंटिन्यू. एकदम सोपं साध्या ह्याच्यामध्ये तुम्हाला होऊन जातात कव्हर. त्याचा कंटिन्यू आपल्याकडे स्टोरेज ठेवा जेणेकरून चांगले आपल्याला रिझल्ट येऊन जातील. आता स्प्रे झालं, खत झालं, आता काय शिल्लक राहत नाही बऱ्यापैकी. ही एवढी कामं ही बेसिक महत्वाची आहेत. ह्याच्या पुढचा भाग पण देऊ. आता महत्वाचं काय आहे अजून एक गोष्ट की बाबा आता इथनं पुढे आपण हळूहळू बॅक्टेरियाचा पण वापर करू शकतो. मग ह्या वेळेला काय काही एखादा आठवडा, महिन्यातले 3 आठवडे आपण खतं सोडल्यात तर एखादा आठवडा गॅप ठेवून त्यामध्ये आपण बॅक्टेरियाचा वापर केला तरी सुद्धा अतिशय चांगला येऊ शकतं. तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला गेल्या वेळेला मी सांगितलं होतं तर आताही सांगतो की टेक्स रायझा आणि टेक्स एनपीके हे 2 बॅक्टेरिया आहेत, बोरगाव इंडस्ट्रीजच्या माध्यमातून तयार केलेले आहेत. तर हा एनपीके कॉन्सर्शी आहे शेतकरी मित्रांनो. ह्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस फिक्सिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतो. तर हा 1 किलो पॅकिंगमध्ये येतो. ह्यामध्ये तिन्ही सुद्धा बॅक्टेरिया मिळतात, तिन्ही सुद्धा चांगलं काम करतात. आणि ह्यामध्ये टेक्स रायझामध्ये शेतकरी मित्रांनो मायक्रोरायझा असतो जो सेल्फ रूट डेव्हलपमेंट करतो. व्हॅस्क्युलर आर्बिस्कुलस मायक्रोरायझा म्हणतो, त्यामध्ये पण एंडोमायक्रोरायझा आहे. हा एंडोमायक्रोरायझा मक्याचे पीक लावून त्याच्या रूटच्या सानिध्यात तयार करून त्याचं परत लॅबमध्ये वर्किंग करून आपल्या ह्या प्रोडक्टमध्ये घातलेला असतो. तर ह्याचा जो बेस आहे शेतकरी मित्रांनो तर ह्याला एक चांगला बेस दिलेला आहे. ह्यामुळं तुम्ही डायरेक्ट हे लिक्विड आहे, वॉटर सोल्युबल आहे, हे तुम्ही डायरेक्ट तुमच्या टाकीमध्ये सोडून हलवून लगेच सोडू शकता. 1 दिवस ठेवला नाही तरी चालू शकतं, लगेच जागेवर सोडला तरी चालू शकतं. ह्याचा बेसच प्रॉपर तसा बनवलेला आहे. बऱ्याच ठिकाणी बॅक्टेरियासाठी आपण काय करतो, गुळ, ताक, अंडी रात्रभर भिजत ठेवतो, दुसऱ्या दिवशी सोडतो. तर त्याच्यापेक्षा जेवढा आता फास्ट कल्चर झालेला आहे तर त्याचा बेसच असा तयार केलेला आहे, अतिशय चांगला आहे. पूर्णपणे वॉटर प्रोटीन बेसमध्ये तयार केलेलं आहे. तर ह्याचं किंमत हे 750 रुपये 750 रुपये एवढेच किमतीला येतं. अतिशय चांगले रिझल्ट आहेत. प्रति एकर तुम्ही 1-1 किलो हे 2 वापरला तर आपल्याला खूप चांगलं होतं. तर बेसिकली ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो एंडोमायक्रोरायझा आहे जो सेल्फ रूटिंग कंटिन्यू तयार करायला चांगलं काम करतो आणि एनपीके हे सॉइल बायोलॉजीहून अपटेक व्हायला दोन्ही काम होत असतं. तर ह्या 2 गोष्टी केल्या तर आपल्याला अजून चांगले त्याचे रिझल्ट पुढे कंटिन्यू मिळणार आहेत. कारण का आपल्याला वर्षभर म्हणजे 2-3 वर्ष तर पुढे टिकवायचंच आहे, पण ह्या वर्षभरात जे काही काम होणार आहे चांगलं, त्याची झाडाची स्ट्रेंथ, त्याचं ताकद, हे सगळ्या गोष्टी हळूहळू चांगलं वाढत असतात. तर बेसिकली एवढी कामं केलो आपण तर अतिशय चांगलं चाल मिळेल. लवकरच तुम्हाला 4था भाग मिळेल. आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये आता कसं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचे पुढचे मधल्या टप्प्यामध्ये वगैरे बरीच प्लॉट आहेत, तर त्यासाठी मी 4था, 5वा, 6वा भाग हे सगळं कंटिन्यू करत जाईन जिथं संधी मिळेल तसं.
फक्त माझ्या रोजच्या शेड्यूलमधनं थोडं प्लॉटवर जाऊन, कारण का ऑफिसमध्ये बसून तुम्हाला व्हिडिओ देणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही, तेवढे त्याचे रिझल्ट पण येत नाहीत. बाकी गोष्टीचे व्हिडिओ देऊ शकतो आपण ऑफिसमध्ये बसून, पण थोडं हे केळी वगैरे नियोजनचं थोडं प्रॅक्टिकली तुम्हाला जेवढं देऊ तेवढं तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला, हे भाग कसे वाटतात, समजतात का, आमच्याकडनं अजून काय माहिती पाहिजे तुम्हाला, अजून काय आम्ही तुमची कशा पद्धतीने मदत करू शकतो, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसे वाटले ते सुद्धा कमेंट करून सांगा, कारण का तुम्ही कमेंट केला, तुम्ही लाईक केला, तुम्ही शेअर केला, तुम्ही स्टेटस ठेवला, तुम्ही इतर लोकांच्यापर्यंत पोहोचवाला, तर ह्यातच आम्हाला पॉझिटिव्हिटी वाटेल, अजून तुमच्यासाठी काम करायला एनर्जी मिळेल. असंच तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.